एका 19 वर्षीय तरुणीवर कथित सामूहिक लैंगिक अत्याचार. काही तासात तिघा संशयितांचा शोध. त्यानंतर पोलिसांचा दावा की आरोपींनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळी झाडली. आणि दुसऱ्याच दिवशी आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर संतप्त जमाव तुटून पडला. एका गुन्ह्याची चौकशी, अटक, एन्काउंटर आणि मग जमावाचा हल्ला. हे सगळं अवघ्या काही दिवसात घडलं. उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं तेवढंच खरं आहे का? नेमकी घटना कशी घडली? पोलिसांचा दावा काय आहे? आणि या प्रकरणात अजून कोणते प्रश्न अनुत्तरित आहेत? चला सुरुवातीपासून संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे विशाल दुबे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली उत्तराखंडमधील उधमसिंग नगर जिल्ह्यातील रुद्रपूर शहरातून. पोलिसांच्या माहितीनुसार SIDCUL औद्योगिक परिसरात काम करणारी 19 वर्षीय तरुणी शनिवारी रात्री तिची मैत्रीण आणि 2 परिचितांसोबत बाहेर गेली होती. रात्री उशिरा ते रुद्रपूरच्या दिशेने परतत असताना 3 मोटरसायकल स्वारांनी त्यांना अडवल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सर्वांना धमकावण्यात आलं, मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने एका निर्जन भागात नेण्यात आलं. तिथे तिच्यावर कथित सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गंभीर अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सुरू झाली आरोपींच्या शोधाची शर्यत. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 1-2 नव्हे तर अनेक पथक तयार केली. CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन्स, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू झाला. काही तासांच्या तपासानंतर पोलिसांनी तिघा संशयितांची ओळख पटवल्याचं सांगितलं. त्यांची नावं आहेत गुरबाज उर्फ मनू, जोगा सिंग आणि रविंदर. यापैकी गुरबाज हा उत्तराखंडमधील गदरपूरचा, तर उर्वरित दोघे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनेकांना वाटलं आता आरोपी सापडले आहेत म्हणजे प्रकरण इथेच संपेल. परंतु खरी चर्चा तर त्यानंतरच सुरू झाली. 27 जुलैच्या रात्री बगवाडा परिसरात वाहन तपासणी सुरू होती. त्याचवेळी हे तिघे मोटरसायकलवरून येताना दिसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला, मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार ते थांबण्याऐवजी पळून जाऊ लागले. इतकंच नाही, संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचाही दावा करण्यात आला आहे. यानंतर स्वयंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या कारवाईत मुख्य आरोपी गुरबाजच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत काडतुसी जप्त केल्याचाही दावा आहे. जखमी आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. असं वाटत होतं आता प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेकडे जाईल. मात्र दुसऱ्याच दिवशी आणखी एक धक्कादायक घटना घडली. आरोपींना पुढील तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी हलवलं जात होतं. याच दरम्यान काशीपूर बायपास परिसरात पोलिसांचं वाहन बिघडल्याची माहिती समोर आली आणि इथून पुढे संपूर्ण परिस्थिती काही क्षणातच बदलली. काही वृत्तांनुसार या गोंधळात आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर काही अहवालांमध्ये वाहन बिघडल्यामुळे नागरिक आरोपींपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं आहे. मात्र दोन्ही प्रकारच्या अहवालांमध्ये एक गोष्ट समान आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त नागरिकांनी आरोपींना मारहाण केली. काहींनी काळी शाई फेकल्याचाही बातम्या समोर आल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करून आरोपींना पुन्हा सुरक्षित ताब्यात घेतलं. याच घटनेचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. परंतु आता एक प्रश्न निर्माण होतो, या आरोपींवर नेमके कोणते आरोप आहेत? सध्या या तिघांवर अपहरण, कथित सामूहिक लैंगिक अत्याचार, शस्त्र कायद्यांचं उल्लंघन, पोलिसांवर गोळीबार आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र हे लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, हे सर्व आरोप सध्या पोलिसांच्या तपासाचा भाग आहेत. अंतिम निर्णय न्यायालयात पुरावे, साक्षी आणि सुनावणीनंतरच होणार आहेत. आता या प्रकरणी आणखी काही मोठे प्रश्न देखील निर्माण केले आहेत.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, औद्योगिक परिसरांमधील रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न, गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या कारवाईचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा, जमावाने कायदा हातात घेणं योग्य आहे का? एका बाजूला अशा गंभीर गुन्ह्यांनंतर समाजात संताप निर्माण होणं स्वाभाविक आहे, परंतु दुसऱ्या बाजूला कायद्याचं राज्य टिकून राहणं आणि प्रत्येक आरोपीचा निकाल न्यायालयातूनच लागणं ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक अहवाल, इतर पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? जमावाने हातात घेतलेला कायदा हा योग्य होता का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच चॅनलला. धन्यवाद.